हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या आजच्या रविवार 1 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये विक्रांतने आमदार शिर्केला सांगितलंय की जेव्हा माझ्या मित्रांची मारामारी त्या पद्माबरोबर आणि त्या वकिलींबरोबर झाली होती तेव्हा तेथे शौर्य जहागीरदार होता आणि शौर्य जहागीरदारनेच माझ्या मित्रांना मारलंय. हे ऐकून आमदार शिर्केला जबर धक्काच बसला आणि मग त्याच्या संपूर्ण कुटुंबाची मीटिंग बसली आणि त्यांना संशय आला की एवढं सगळं होऊन सुद्धा शौर्य गप्प बसलाय. याचा अर्थ त्यांच्या कुटुंबाने काहीतरी प्लॅन बनवलाय आपल्या विरुद्ध आणि ते आपल्याशी खोटं वागताय. हर्षवर्धन जहागीरदार आपल्या विरुद्ध काहीतरी षडयंत्र रचतोय. आणि मग आमदार शिर्केने एक प्लॅन बनवला. त्याने विक्रांतला तीर्थाच्या घरी जायला सांगितलं आणि म्हणाला की तेथे जाऊन तू तीर्थाला कॉफी डेटवर घेऊन जा. जर त्यांनी तुला तीर्थाबरोबर जायची परमिशन दिली याचा अर्थ त्यांच्या मनात काही नाहीये, त्यांना काही माहीत नाहीये. आणि जर त्यांनी त्यासाठी नकार दिला याचा अर्थ नक्कीच ते आपल्या विरुद्ध काहीतरी षडयंत्र करताय. म्हणजे आता आमदार शिर्केचं कुटुंब आणि हर्षवर्धन जहागीरदारचं कुटुंब यांच्यामध्येच युद्ध सुरू झालंय. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पूर्वा खूप दुःखी असते, खूप टेन्शनमध्ये असते. अजून ऊर्जा घरी आली नाहीये, खूप उशीर झाला म्हणून तिला टेन्शन आलेलं असतं. परब काकू तिला विचारते, पूर्वा काय करायचंय? जायचंय का पोलीस स्टेशनमध्ये? आपल्याला ऊर्जाची मिसिंग कंप्लेंट नोंदवायची आहे का? तर पूर्वा खूप दुःखी असते आणि म्हणते, काकू खूप उशीर झालाय, ऊर्जा अजून आलेली नाहीये. आपण सगळीकडे तिला शोधलं पण हॉस्पिटलमध्ये नाही शोधलं. आपण हॉस्पिटलमध्ये शोधायला हवं. चला चला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. परब काकू विचारते, पूर्वा हे काय बोलतेस तू? तर पूर्वा म्हणते, हो परब काकू, ॲक्सिडेंट झाला असेल माझ्या ऊर्जाचा तर तिला कुणी हॉस्पिटलमध्येच ॲडमिट केलं असेल ना, हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. चला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. तर परब काकू म्हणते, नाही, असं कुठेही हॉस्पिटलमध्ये जायची गरज नाहीये. आपली ऊर्जा सुखरूप असेल, ती घरी परत येईल, तू काळजी करू नको. पण पूर्वा ही काहीच ऐकत नाही आणि म्हणते, नाही काकू, आता मी घरात स्वस्थ नाही बसू शकत, मला जावंच लागेल. आणि ती जात असते तर परब काकू तिला थांबवते आणि म्हणते, पूर्वा असं करू नको, ऊर्जा सुखरूप असेल, घरी येईल, तू काळजी करू नको. पूर्वा ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, माझी मनू कुठेस तू? लवकर घरी ये, मला खूप काळजी वाटते तुझी. आणि त्याच वेळेस तिला ऊर्जाचा आवाज येतो, आई. पूर्वा आणि परब काकू मागे वळून पाहतात तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. कारण शौर्य ऊर्जाला घेऊन घरी आलेला असतो आणि ऊर्जाच्या डोक्याला पट्टी बांधलेली असते. ऊर्जा जखमी आहे हे या दोघींना समजतं. पूर्वा ऊर्जाजवळ येते आणि विचारते, ऊर्जा काय झाले तुला? कसं लागलं? आधी तू बस. आणि ती ऊर्जाला बसायला सांगते. शौर्य तेथेच उभा असतो. पूर्वा ऊर्जाला विचारते, हे तुला कसं लागलं? एवढ्या वेळ तू कुठे होतीस? पण ऊर्जा काहीच बोलत नाही. परब काकू म्हणते, अरे शौर्य, तू तरी सांग हे सगळं कसं घडलं? आणि मग शौर्य सत्य सांगतो की पद्मा आणि ऊर्जा या दोघी एकत्र चालल्या होत्या तेव्हा काही गुंडांनी पद्मावर हल्ला केला. पण पद्माला वाचवण्यासाठी ऊर्जा मध्ये आली आणि तीच जखमी झाली. पण ती आता बरी आहे, सुखरूप आहे, काळजी करण्यासारखं काहीच कारण नाहीये. हे ऐकून पूर्वा आणि परब काकूला मोठा धक्काच बसतो. पूर्वा विचारते, मग पद्मा कशी आहे? ती ठीक तर आहे ना? तेव्हा शौर्य सांगतो, नाही, ती ठीक आहे, तिला जास्त नाही लागले, ती तिच्या घरी गेली आहे. आणि हे सगळं ऐकून पूर्वाला खूप टेन्शन येतं. पूर्वा म्हणते, ऊर्जा, याचा अर्थ तुमच्या दोघींवर हल्ला झाला म्हणून तुम्ही त्या पापड फॅक्टरीमध्ये नाही पोहोचला. आम्ही तुला कुठे कुठे शोधलं. मला इतकी भीती वाटत होती की तुझ्याबरोबर काय घडलं असेल. तू मला हे सगळं कळवायला पाहिजे होतं ना. ऊर्जा सांगते, आई, आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो आणि तुला खूप भीती वाटेल, तू घाबरशील म्हणून तुला नाही कळवलं. पण शौर्य तेथे होता. शौर्याने मला वाचवलं. शौर्य मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. त्याने अख्खं हॉस्पिटल डोक्यावर घेतलं होतं जेव्हा डॉक्टर माझा इलाज करायला तयार नव्हते. हे ऐकून शौर्य खूप लाजतो आणि ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा बस झालं, एवढं काही केलं नाहीये मी तर फक्त तुझी मदत केली आहे. तर लगेचच पूर्वा म्हणते, तुमचे खूप खूप आभार, खूप थँक्यू, आज तुम्ही माझ्या मुलीचा जीव वाचवलाय. तर शौर्य म्हणतो, नाही काकू, असं काही थँक्यू म्हणायची गरज नाहीये. पण पूर्वा शेवटी वकिलाची बायको आणि वकील मुलीची आई आहे. ती शौर्यला तोच प्रश्न विचारते, तुम्ही तेथे काय करत होता? ऐनवेळेस तुम्ही तेथे कसे पोहोचलात? आणि शौर्यकडे या प्रश्नाचं उत्तरच नसतं.
शौर्य पूर्वाला काय सांगणार की मी तुमच्या मुलीला तिथे भेटायला आलो होतो, माझं तिच्यावर प्रेम आहे. त्यामुळे शौर्य काहीच उत्तर देत नाही. ऊर्जा सुद्धा त्याच्याकडे प्रश्नवाचक नजरेने पाहते. तू ऐनवेळेस तेथे कसा पोहोचला, तू तेथे काय करत होता? शौर्य म्हणतो, अरे हा काकू, मी तर विसरलोच. ही घ्या फाईल, याच्यामध्ये ऊर्जाचे सगळे रिपोर्ट्स आहेत आणि डॉक्टरांनी ते प्रिस्क्रिप्शन लिहून दिले ना, तिला ती औषधं आत्ता द्यायचीत, मी औषधं घेऊन येतो. असा बहाणा करून शौर्य पूर्वाच्या प्रश्नाचं उत्तर न देताच रूमच्या बाहेर पडतो आणि तेवढ्यात त्याला मंग्या सापडतो. मंग्या विचारतो, तू येथे काय करतोयस रे? तर शौर्य त्याला विचारतो, तुला काय प्रॉब्लेम आहे? तू माझ्याशी नेहमी असं का बोलतोस? आणि इकडे आमदार शिर्के एका मीटिंगसाठी बाहेर जात असतो. तेवढ्यात त्याला विक्रांत थांबवतो. तेथे विक्रांतची आई आणि अर्पिता सुद्धा येतात. आमदार शिर्के विचारतो, काय? तर विक्रांत सांगतो, मला तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. त्या दिवशी तेथे तो शौर्य जहागीरदार सुद्धा होता. हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. आमदार शिर्के विचारतो, कोठे? तर विक्रांत सांगतो, त्याच ठिकाणी, त्या मिरवणुकीमध्ये जेथे एका मुलाने माझ्या मित्रांना मारलं होतं आणि तो मुलगा म्हणजे शौर्य जहागीरदार. हे ऐकून आमदार आणि अर्पिताला जबर धक्काच बसतो. तर इकडे मंग्या हा शौर्यवर खूप चिडतो आणि त्याला जाब विचारतो, तू येथे काय करतोयस रे? शौर्य विचारतो, तू मला हा प्रश्न विचारणारा कोण आणि तू नेहमी माझ्याशी असं का बोलतो? तर मंग्या चिडून म्हणतो, तुला माहिती आहे का, ऊर्जा सकाळपासून गायब आहे. तिला मी शोधतोय सकाळपासून, ती कोठेच सापडत नाहीये. आणि इकडे ऊर्जा मात्र घरात असते हे मंग्याला माहीत नसतं. आणि परब काकू म्हणते, मी त्या मंग्याला सांगून येते. परब काकू घराबाहेर जाते. तर पूर्वा ही ऊर्जाला म्हणते, ही केस शांत झाली आहे असं मला वाटत होतं, पण ही केस खूप डेंजरस होत चालली आहे. हे सगळं कुणी केलं असेल, तुला काय वाटतं? ऊर्जा सांगते, नक्कीच हे त्या शिर्केंचं काम असेल. त्यामुळे पूर्वाला सुद्धा भीती वाटते. आणि इकडे आमदार शिर्केला मात्र वेगळाच संशय येतो. आमदार शिर्के विक्रांतला विचारतो, जर शौर्यला हे सगळं माहिती आहे, शौर्यने तुझ्या मित्रांना पाहिलंय, मग तो कसंच काही बोलला नाही, याचं काय कारण असेल? तर लगेचच विक्रांत सांगतो, त्या दिवशी त्यांच्या तोंडावर रंग होता, त्याने ओळखलं नसेल, पण कोर्टात मात्र ओळखलं असेल ना, तेव्हा तर त्यांच्या तोंडावर रंग नव्हता की हे माझेच मित्र आहेत. आमदार शिर्के म्हणतो, याच्या काही शक्यता असू शकतात. एकतर त्याला सगळं माहिती आहे, पण तू त्याच्या होणाऱ्या बायकोचा भाऊ आहे, त्याच्या बहिणीचा होणारा नवरा आहे, म्हणून तो काही बोलला नाही. किंवा मग त्याला सगळं माहिती आहे, त्याने घरच्यांना सगळं सांगितलंय आणि ते घरचे मिळून आपल्या विरुद्ध काहीतरी षडयंत्र असताय. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. आणि आमदार शिर्के अर्पिताला विचारतो, शौर्यचा तुला काही मेसेज, काही फोन? तर अर्पिता सांगते, नाही, तो मला कधीच फोन आणि मेसेज करत नाही, उलट मीच त्याला स्वतःहून फोन करते. आणि विक्रांत सुद्धा सांगतो, शौर्याचं माझ्याबद्दलचं वागणं आता थोडं बदललंय. आमदार शिर्के म्हणतो, आता त्यांच्या मनात नेमकं काय हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला एक प्लॅन बनवावा लागेल. मगच आपल्याला कळेल ती जहागीरदार फॅमिली आपल्या विरुद्ध काही षडयंत्र करते की नाही. सगळेजण याचाच विचार करत असतात. तर इकडे पूर्वा ही ऊर्जाची खूप काळजी करते. तू जेव्हा इथे नव्हती ना, तुझी काही बातमी मिळत नव्हती, मी खूप घाबरले होते. आणि ऊर्जा पूर्वाला मिठी मारते, आई तिला प्रेमाने जवळ घेते. आणि इकडे मंग्या हा शौर्यला जाब विचारतो, तुला माहिती आहे का, ऊर्जा सकाळपासून घरी नाहीये, ती कोठे काहीच माहीत नाहीये. मी 100 डिलिव्हरी कॅन्सल केल्या आहेत तिच्यासाठी आणि तिला सकाळपासून शोधतोय. तर शौर्य मंग्याला म्हणतो, अरे ती घरात आहे, तू नको टेन्शन घेऊ, ती घरी परत आली आहे, मी तिला घेऊन आलोय. मंग्या विचारतो, तू कसा घेऊन आला? कोठे होती ऊर्जा? तूच तर तिला पळवलं नाहीये ना? शौर्य म्हणतो, अरे काय बोलतोय, तिने 100 वेळेस तुझं नाव घेतलंय, जा आतमध्ये, तिच्याबरोबर काय घडलं कसं घडलं तीच तुला सगळं सांगेल. मंग्या विचारतो, अरे पण सांग ना, नेमकं काय घडलंय? शौर्य म्हणतो, आता आहे ना, मला तिच्यासाठी औषधं आणायला जायची आहेत, तू आतमध्ये जा आणि तिलाच जाऊन विचार. असं म्हणून शौर्य तेथून निघून जातो. मंग्याला कळतच नाही की नेमकं काय झालंय. आणि इकडे आमदार शिर्के हा विक्रांतला एक आयडिया देतो, तू एक काम कर, तू आज संध्याकाळी त्यांच्या घरी जा आणि म्हण की मला तीर्थाला कॉफीसाठी बाहेर न्यायचं आहे. जर त्यांनी परमिशन दिली, याचा अर्थ त्यांच्या मनात काहीच नाही आहे, त्यांना अजून काहीच कळलेलं नाही आहे. आणि जर त्यांनी परमिशन नाही दिली, ते म्हणाले की नाही, तू तीर्थाला नाही नेऊ शकत, ते स्पष्ट बोलणार नाही पण बहाणे बनवतील, यावरून तुला नक्कीच कळून येईल की त्यांना सगळं माहिती आहे की नाही, तो शौर्य जहागीरदार घरी काही बोललाय की नाही. ही आयडिया विक्रांतला सुद्धा खूप आवडते आणि तो यासाठी तयार होतो. रात्र झालेली असते आणि
ऊर्जाने चेंज केलेलं असतं. पूर्वा तिला आराम करायला सांगते. शौर्य अजून तेथेच असतो. शौर्य हा पूर्वाकडे ऊर्जाची औषधं देतो आणि तिला सांगतो, काकू यात काही औषधं आहेत आणि त्याचबरोबर 2 इंजेक्शनसुद्धा आहेत, ती सुद्धा ऊर्जाला द्यायची आहे. तर पूर्वा म्हणते, अरे बापरे, इंजेक्शन? पण मला तर इंजेक्शन देता येत नाही. शौर्य म्हणतो, काकू टेन्शन घेऊ नका, इंजेक्शन तुम्हाला नाही द्यायची आहे. मी नर्सला सांगितलंय, नर्स घरी येईल आणि ऊर्जाला इंजेक्शन देईल. हे ऐकून पूर्वाला खूप आनंद होतो. पूर्वा शौर्यला पुन्हा एकदा थँक्यू म्हणते की आज तुम्ही आमची खूप मदत केली. शौर्य म्हणतो, काकू थँक्यू म्हणायची गरज नाही आहे. आणि मग पूर्वा ही शौर्यला विचारते, तुम्ही ऊर्जाला एवढ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि बिलसुद्धा तुम्हीच भरलं. शौर्य म्हणतो, नाही काकू, तुम्ही बिलची काळजी करू नका. तर ऊर्जा म्हणते, नाही आई, तो खोटं बोलतोय, बिल त्यानेच भरलंय. तर पूर्वा विचारते, तुम्ही एवढ्या महागड्या हॉस्पिटलचं बिल कसं काय भरलं? शौर्य म्हणतो, नाही, मी तर भरलंच नाही, कारण मी सुद्धा ऊर्जासारखाच आहे ना, होतकरू वकील. मग एवढे पैसे मी कसे भरणार? एवढे पैसे माझ्याकडे नाहीये, ते पैसे ना माझ्या बॉसने भरले आहेत. ऊर्जा आणि पूर्वाला आश्चर्याचा धक्काच बसतो. पूर्वा विचारते, तुमच्या बॉसने का भरले? आता तुमच्यासाठी त्यांनी पैसे दिले असते ते मला मान्य आहे, ते मी समजू शकते, पण ऊर्जाचा आणि त्यांचा काय संबंध? त्यांनी ऊर्जाचे हॉस्पिटलचं बिल का भरलं? तर शौर्य म्हणतो, माणुसकी, माणुसकी म्हणून भरलं, कारण ते ना खूप चांगले आहेत, खूप दयाळू आहेत. त्यांनी मला सांगून ठेवलंय, तुझ्या एखाद्या कोणत्याही मित्राला, मैत्रिणीला, नातेवाईकांना, फॅमिलीत कोणालाही काही त्रास झाला, हॉस्पिटलची गरज पडली, पैशांची गरज पडली, तर मला सांगत जा. माणुसकीच्या नात्याने ते मदत करतात आणि मी त्यांना ऊर्जाबद्दल सांगितलं तर त्यांनी माणुसकीच्या नात्याने मदत केली. पूर्वा म्हणते, ठीक आहे, त्यांनी माणुसकीच्या नात्याने मदत केली, पण जेव्हा आमच्याकडे पैसे येतील आम्ही त्यांचे सगळे पैसे परत करू. शौर्य म्हणतो, हो ठीक आहे काकू, तुम्ही सगळे पैसे परत करा, पण त्यावेळेस मला ऊर्जावर उपचार होणं हे जास्त महत्त्वाचं होतं. पैसे काय नंतर परत करता येतात. पूर्वा म्हणते, ठीक आहे. आणि मग शौर्य म्हणतो, चला काकू, आता मी जातो. ऊर्जा, तू स्वतःची काळजी घे. आणि ऊर्जा हो म्हणते. तर इकडे हर्षवर्धनच्या घरी चक्क विक्रांत आलेला असतो आणि त्याच्याशी विजया बोलत असते. आणि तेवढ्यात हर्षवर्धन घरी परत येतो. विजया ही हर्षवर्धनला सांगते, पाहिलं का, विक्रांत परत आलाय. विजयाला सुद्धा माहीत असतं की हा विक्रांत एक नंबरचा गुन्हेगार आहे आणि याच्याशी आपल्या मुलीचं तीर्थाचं लग्न करून द्यायचं नाहीये. पण विक्रांत समोर काही बोलायचं नाही, त्यामुळे ती खोटं खोटं हसत असते. हर्षवर्धन आणि विक्रांत एकमेकांच्या समोर येतात आणि हर्षवर्धनला सुद्धा विक्रांतचं सत्य कळून चुकलंय. त्याला सुद्धा या नालायक विक्रांतशी आपल्या मुलीचं तीर्थाचं लग्न करून द्यायचं नाहीये, पण तोंडावर तो काही बोलू शकत नाही. त्यामुळे हे दोघे एकमेकांकडे पाहून स्माईल करतात. हर्षवर्धन विक्रांतचा विचार करतो की विक्रांत येथे का आलाय आणि विक्रांत हर्षवर्धनच्या मनात काय चाललंय, त्याला आपलं सत्य तर कळालं नाही ना, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. विक्रांत हर्षवर्धनच्या पाया पडतो. हर्षवर्धन त्याला आशीर्वाद देतो. मग हे तिघेही बसतात आणि हर्षवर्धन विचारतो, विक्रांत कसं काय येणं केलं? विक्रांत काही उत्तर देणार त्याच्या आधी विजया सांगते, तोय ना आपल्या तीर्थाला घेण्यासाठी आलाय, तीर्थाला कॉफीला घेऊन जाण्यासाठी. त्यांचा साखरपुडा लांबणीवर पडलाय ना, म्हणून मुलं खूप डिस्टर्ब आहे. तेवढ्याच एकमेकांबरोबर वेळ घालवता येईल म्हणून तो येथे आलाय. आणि विक्रांत हर्षवर्धनला विचारतो, अंकल मी तीर्थाला नेऊ शकतो ना? तर हर्षवर्धन म्हणतो, हो हो, काहीच हरकत नाहीये, तू नेऊ शकतो. हे ऐकून विक्रांत तर खुश होतो, पण विजयाला मोठा धक्काच बसतो की यांनी चक्क विक्रांतला तीर्थाला बाहेर नेण्याची परमिशन कशी दिली. विक्रांत खुश होऊन विजयाला म्हणतो, मग तीर्थाला बोलवा. आणि तेवढ्यात हर्षवर्धन म्हणतो, अरे पण किती वाजलेत, किती उशीर झालाय, एवढ्या रात्री कुठे बाहेर जातोस? त्यापेक्षा आहे ना नंतरचा प्लॅन कर, म्हणजे मस्त कॉफी डेट, मूव्ही, त्यानंतर शॉपिंग, म्हणजे तुम्हाला एकमेकांबरोबर जास्त वेळ घालवता येईल. आणि विक्रांतला लगेच संशय येतो की हर्षवर्धन हा जाणून बुजून तीर्थाला आपल्याबरोबर पाठवत नाहीये आणि हर्षवर्धनने भारी प्लॅन बनवलेला असतो, म्हणजे विक्रांतला सुद्धा शंका येणार नाही आणि तीर्थाला सुद्धा त्याच्याबरोबर पाठवता येणार नाही. आणि लगेचच विक्रांत विचारतो, याचा अर्थ मी तीर्थाला माझ्याबरोबर घेऊन जाऊ शकतो ना? तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? विजया आणि हर्षवर्धनला खूप टेन्शन येतं, कारण त्यांना तीर्थाला विक्रांतबरोबर पाठवायचं नसतं, पण त्याला तोंडावर सुद्धा नकार देता येत नाही. त्यामुळे आता काय बहाणा बनवायचा हाच प्रश्न त्यांच्यासमोर येतो. इकडे शौर्य अजून ऊर्जाच्याच घरी असतो. ऊर्जा शौर्याला म्हणते, मला पद्माची खूप काळजी वाटतेय, तिच्यावर पुन्हा हल्ला होऊ शकतो. आई, आपण पद्माला आपल्या घरी आणायचं का? पूर्वा हो म्हणते. तर शौर्य ऊर्जाला समजावून सांगतो, नाही, तिला इथे आणायची काही गरज नाहीये, कारण
पद्मावर इतक्यात हल्ला होणार नाही. ज्या कोणी पद्मावर हल्ला केलाय त्यांना समजलंय की आपला प्लॅन फ्लॉप झाला आणि लगेचच ते पुन्हा एकदा हल्ला करणार नाही. ते आता थोडे दिवस शांत बसतील. त्यामुळे निदान थोडे दिवस तरी पद्मा सेफ आहे, तुम्ही काळजी करू नका, असं शौर्य या दोघींना समजावून सांगतो की मी तिला सांगितलंय तुला काहीही लागलं तरी मला कॉल कर, मी लगेच तिच्या मदतीसाठी धावून जाईल. हे ऐकून पूर्वा आणि ऊर्जाला बरं वाटतं. इकडे हर्षवर्धन आणि विजया विक्रांतशी बोलत असतात तेवढ्यात तीर्था तेथे येते. तीर्थाला पाहून विक्रांत खूप खुश होतो आणि म्हणतो, तीर्था हाय. तीर्थासुद्धा त्याला हाय म्हणते आणि लगेचच तीर्थाला आठवतं की पद्मा मला काय म्हणाली होती की मी तुमच्यासमोर हात जोडते, पण मी तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाही, फक्त एवढं सांगते की तुम्ही विक्रांतशी लग्न करू नका. तीर्था हाच विचार करत असते तर विक्रांत म्हणतो, तीर्था चल आपण कॉफीला जाऊया का? मला हर्षवर्धन अंकलने सुद्धा परमिशन दिली आहे, मस्त कॉफी डेटवर जाऊया, मी तुला घरी सुद्धा ड्रॉप करेल. तीर्थाला मोठा धक्काच बसतो. आता काय बोलावं, काय उत्तर द्यावं हाच प्रश्न तिला पडतो आणि ती लगेच हर्षवर्धनकडे पाहते आणि विचारते, डॅड? तर विक्रांत म्हणतो, अरे तुझ्या डॅडने परमिशन दिली आहे, तू त्यांना परमिशन नको विचारू, मी आधीच त्यांची परमिशन घेतली आहे, मग जायचं ना आपण. तीर्था काही उत्तर देणार इतक्या दिव्यामध्येच बोलते, अरे तुम्ही परमिशन काय घेताय, तुम्ही या घरचे होणारे जावई आहात, तीर्थाचा होणारा नवरा, नक्कीच तिला बाहेर घेऊन जा. विजयाला दिव्याचा खूप राग येतो तर तीर्था बहाणा बनवते, माझं ना डोकं खूप दुखतंय त्यामुळे मला नाही जमणार, मी आईकडे आता औषधं घेण्यासाठीच आले होते. विजया म्हणते, हो हो तुझं डोकं दुखतंय का, तुझी तब्येत बरी नाहीये ना, चल मी तुला आतमध्ये घेऊन जाते, तुला औषधं देते. तर तेवढ्यात दिव्या म्हणते, आई तीर्थाला औषधाची गरज नाहीये, आता होणाऱ्या नवऱ्याबरोबर कॉफी प्यायला जायचं म्हणजे तिची डोकेदुखी कुठल्या कुठे पळून जाईल आणि कॉफी पिल्यावर तिचं डोकं सुद्धा दुखणार नाही. दिव्याची ही बडबड ऐकून विजयाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, कसं आहे ना दिव्या, तीर्था माझी मुलगी आहे आणि तिला काय लागतं, तिचं डोकं दुखल्यावर ती कशाने बरं वाटेल हे मला कळतं. कॉफी पिल्यामुळे तुझं डोकं दुखायचं थांबत असेल, तीर्थाचं नाही थांबत, तुला कळलं का आता? दिव्या गप्प बसते आणि मग तीर्था विक्रांतला सॉरी म्हणते, सॉरी विक्रांत, आज मी तुझ्याबरोबर नाही येऊ शकत, आपण एखाद्या दुसऱ्या दिवशी प्लॅन करूया आणि मग बरोबर जाऊया. असं म्हणून तीर्था विजयाबरोबर तेथून निघून जाते. विक्रांत हर्षवर्धनला म्हणतो, चला अंकल मग मी येतो. हर्षवर्धन म्हणतो, सॉरी तू तीर्थाला बरोबर नाही घेऊन जाऊ शकला, तिचं डोकं दुखत होतं ना, पण नंतर कधीतरी प्लॅन करा म्हणजे तुला तीर्थाला बाहेर घेऊन जाता येईल. पण विक्रांतला समजतं की हर्षवर्धन आणि तीर्थाने जाणून बुजून त्याच्याबरोबर बाहेर येण्यास नकार दिलाय. तर विक्रांत जात असतो. दिव्या म्हणते, नाही या तुम्हाला मी असं कसं जाऊ देईल, तुम्ही या घरचे होणारे जावई आहात, कॉफी पिल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. आणि बरोबर का नाही डॅड? हर्षवर्धन म्हणतो, एकदम बरोबर बोललीस, जा कॉफी घेऊन ये. दिव्या म्हणते, हो मी आत्ता कॉफी बनवते. आणि दिव्या ही कॉफी बनवायला जाते. हर्षवर्धन आणि विक्रांत एकमेकांसमोर बसतात पण दोघे काहीच बोलत नाही. दोघे सुद्धा एकमेकांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. आणि इकडे ऊर्जा ही पुन्हा एकदा शौर्यला थँक्यू म्हणते. तर शौर्य म्हणतो, अरे देवा, ही फक्त थँक्यूच म्हणतीये, आता मला येथे निघायला हवं. पूर्वा सुद्धा स्माईल करते आणि शौर्य पूर्वा आणि ऊर्जाला सांगतो, तुम्हाला दोघींना मध्यरात्री जरी काही हवं असेल तरी मला बिनधास्त कॉल करायचा, मी लगेच येईल, काही लागलं तरी मला सांगायचं. पूर्वा आणि ऊर्जा हो म्हणतात आणि शौर्य ऊर्जाला पुन्हा पुन्हा काळजी घे, मी येतो, तू काळजी घे बरं का, असं म्हणत असतो. तेव्हा पूर्वाच्या लक्षात येतं की ऊर्जा आणि शौर्य या दोघांची मैत्री ही मैत्रीपेक्षा नक्कीच जास्त आहे. कमीत कमी शौर्याच्या मनात तरी ऊर्जाबद्दल नक्कीच काहीतरी आहे. आणि मग शौर्य तेथून जायला निघतो आणि ऊर्जासुद्धा त्याच्याकडे पाहून स्माईल करते. एकूणच शौर्यने आज ऊर्जासाठी खूप केलंय, तिचा जीव वाचवलाय एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, ही मालिका आता आठवड्याच्या 7ही दिवस येणार आहे, त्यामुळे मालिका दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे. नवीन नवीन ट्विस्ट येत आहे एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा शौर्य घरी परत येणार, विक्रांत सुद्धा घरीच असेल आणि शौर्याच्या शर्टला जे रक्त लागलेलं असेल ते पाहून तो विचारणार, अरे तुझ्या शर्टला हे रक्त कसं लागलं? हर्षवर्धनला सुद्धा आश्चर्य वाटणार. हर्षवर्धन विचारेल, हो काय झालंय, तुझ्या शर्टला रक्त कसं लागलं? शौर्य खोटं सांगणार,
एक ॲक्सिडेंट केस होती, मी त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, त्यामुळेच रक्त माझ्या शर्टला लागलं आहे. तेव्हा विक्रांत विचारणार, कशी आहे ती व्यक्ती? मग ती व्यक्ती वाचली ना. आणि शौर्य खूप चिडणार, कारण त्याला माहीत असेल हे सगळं विक्रांतनेच केलं आहे आणि तो विक्रांतचा बदला घेण्याचा निर्णय करणार. आणि मग शौर्य हा ऊर्जाला फोन करून सांगेल की ज्या गुंडांनी तुझ्यावर हल्ला केला होता त्या गुंडांना पोलिसांनी सोडून दिलंय. नक्कीच एखाद्या मोठ्या व्यक्तीचं हे काम असणार, पोलिसांना लाच खाऊ घालून त्याने हे काम केलंय. त्यामुळे ऊर्जाला सुद्धा प्रश्न पडणार की हे सगळं नेमकं केलंय तरी कुणी. ऊर्जाला तर आधीच संशय आलाय हे सगळं शिर्केंचं काम आहे. मग ऊर्जा शौर्यला हे सांगणार का? शौर्यला सुद्धा विक्रांतवर संशय येणार का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.